आता आपण बिबट्यांसंदर्भातलीच एक मोठी बातमी बघणार आहोत। कोपरगावामध्ये अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आलेलं आहे। रात्री धरणगाव शिवारामध्ये वनविभागाने कारवाई केली। गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळच सुरू होता। एकाच आठवड्यात बिबट्याने दोघांना ठार केलं होतं। नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाची बालिका आणि 60 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता। वनविभागाकडून नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू होता। अखेर 6 दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलेलं आहे। अखेर नरभक्षक बिबट्याला संपवलं गेलंय। कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आलंय। रात्री धरणगाव शिवारात वनविभागाने कारवाई केली। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना विचारूया। हरीश, महाराष्ट्रातून खरं तर वेगवेगळ्या भागातून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढलेल्या बघायला मिळतात। नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासंदर्भातल्या या बातमीबाबत काय अपडेट? आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना आपण अधिक विचारणार आहोत। कोपरगाव तालुक्यातला नरभक्षक बिबट्या मात्र ठार झालेला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये जी भीती होती, जी आक्रमकता होती ती आता थोडी कमी होईल, कारण नरभक्षक बिबट्या ठार झालाय।